ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सायली आणि अर्जुनपासून. तर आता इथे सायली आणि अर्जुन अजून शोधतच आहे ते पेंडंट आता साक्षीच्या खोलीमध्ये. तर आता इथे चैतन्याला भीती वाटत असते. कारण आता अर्जुन आणि सायली फोन उचलत नसतात ना म्हणून, आणि त्याला सांगायचं असतं की इथून साक्षी आणि मैपत गेलेत म्हणून. तर आता चैतन्य विचार करतो, मी साक्षी आणि मैपत बद्दल कुणाला विचारूही शकत नाही. कारण आता चैतन्याला माहीत नसतं 100% की साक्षी आणि मैपत गेलेत म्हणून. त्याला फक्त डाऊट असतो. तर त्याला आता कन्फर्म करून घ्यायचं असतं. कुठे गेले असतील हे म्हणून आता फोन करत असतो चैतन्य परत अर्जुनला. कंटिन्यू फोन वाजत असतो तरीही अर्जुन आणि सायली काय फोन घेत नाहीत. तर आता इथे अर्जुनला एक चावी सापडते. तर मग आता सायली ती घेते आणि उघडायचा प्रयत्न करते अजून एक ड्रॉवर. तर आता ती चावी तिजोरीची असते. तर मग आता तिजोरी उघडल्यावर आता साक्षीचं एस नावाचं जे पेंडंट असतं ना ते मिळतं आता सायलीला. तर आता सायली सापडलं म्हणून ओरडते. हे तर तेच पेंडंट आहे. एसचा अर्धा तुकडा असं म्हणते आता सायली. फॅन्टॅस्टिक असं म्हणतो अर्जुन. मन लावून शोधलं की काही सापडलं. हे तूच म्हणतेस ना असं म्हणतो अर्जुन. आणि आज हे प्रूफ झालं. चला आता इथून पटकन निघूया आपण, आणि तुम्ही कोर्टाची लगेच तारीख घ्या असं म्हणते आता सायली अर्जुनला. आता ती साक्षी जेलमध्ये जाणार म्हणजे जाणार असं म्हणते आता सायली अर्जुनला. तर आता इथे चैतन्य फोन लावत असतो कंटिन्यू अर्जुनला. तर मग आता इथे कल्पना आणि प्रताप बोलत असतात ते ऐकतो आता चैतन्य. मी मगाशी त्या मैपत आणि त्याच्या मुलगीला जायचं बघितलं हां असं म्हणते आता कल्पना. तर मग आता चैतन्याला कन्फर्म कळतं की गेले तिथून मैपत आणि साक्षी म्हणून. ती गेले ना एखादी आरती बरंच झालं असं म्हणते कल्पना. ते जात नव्हते ना तोपर्यंत मला चैनच पडत नव्हतं. बरं झालं असं म्हणतो आता प्रताप पण. बरं झालं ना ते गेले ते. निदान आता आपण तरी एक्सपो एन्जॉय करूया असं म्हणतो प्रताप. चल 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 असं म्हणतो प्रताप आणि घेऊन जातो कल्पनाला आत. तर आता चैतन्य म्हणतो मैपत आणि साक्षी घरी गेलेत. आता तो टेन्स होतो आणि परत फोन करायला लागतो आता अर्जुनला. अर्जुन 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 पटकन फोन उचल असं म्हणतो आता चैतन्य. हो 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 जास्त एक्सायटेड होऊ नकोस असं म्हणतो आता अर्जुन सायलीला. आता परत सायली अर्जुनला दाखवलंय. तर मग आता अर्जुन म्हणतो एक्सायटेड होऊ नकोस, मलाही पेंडंट मिळाला याचा आनंद आहेच, पण आता आपल्याला हे इथेच ठेवून जावं लागेल, घेऊन जाता येणार नाही आपल्याला असं म्हणतो अर्जुन. काय मग कशासाठी आलोय आम्ही इथेपर्यंत असं म्हणते आता सायली. आणि हे पेंडंट तर कोर्टामध्ये दाखवायला हवं ना असं म्हणते आता सायली. त्याशिवाय कसं सिद्ध होईल की साक्षी जेव्हा खून झाला तेव्हा आश्रमात होती आणि तिनेच खून केलाय असं म्हणते आता सायली. आय नो की हे पेंडेंट खूप मोठा पुरावा आहे असं म्हणतो अर्जुन. पण आता आपल्याला इथेच ठेवून जावं लागणार आहे असं म्हणतो अर्जुन. घेऊन जाता येणार नाही आपल्याला असं म्हणतो अर्जुन. फोन का नाही उचलत आहे हा असं म्हणतो आता चैतन्य. सायली बहिणीला फोन करतो असं म्हणतो तो. म्हणजे तुम्ही असं का म्हणताय असं म्हणते आता सायली. आपण हे पेंडेंट साक्षीच्या घरात आहे यावर समाधान मानायचं आहे का असं म्हणते आता सायली अर्जुनला. कशासाठी आलोय आम्ही इथेपर्यंत. तर आता अर्जुन म्हणतो सायली प्लीज माझं ऐक. ह्या पेंडंटचे आता आपल्याला फोटोज काढायचे आहेत असं म्हणतो अर्जुन. आपण इथे काय फक्त फोटोज काढण्यासाठी आलोय का असं म्हणते आता सायली. त्यासाठी आपण इतकी मोठी जोखीम घेतली असं म्हणते आता सायली. प्लीज ऐक माझं असं म्हणतो अर्जुन. जे खूप इम्पॉर्टंट आहे तेच करूया असं म्हणतो आता अर्जुन. तर आता इथे चैतन्य प्लीज 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 माझा फोन उचला असं म्हणत असतो कंटिन्युअसली. त्यांना कसं सांगू कसं वॉर्न करू. अर्जुन आणि सायली वहिनी घरी असतानाच साक्षीने मैपत पोचले तर असं म्हणून घाबरत होता चैतन्य खूप. तर आता इथे अर्जुन फोटोज घेतो आता त्या एसच्या पेंडंटचे. तर आता तेवढ्यातच मैपत आणि साक्षी घरी येतात. तर आता अर्जुन तो अर्धा तुटलेला एस पेंडंटचा भाग असतो ना तो जोडतो, आणि ते बरोबर जोडतात आता. तर आता त्याचाच तो भाग असतो हे कन्फर्म झाल्यावर अर्जुन अर्जुन आणि सायली खूप खुश होतात. तर आता अर्जुन आणि सायली खूप सारे फोटोज काढतात त्या पेंडंटचे. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो हे पेंडेंट जसं होतं तिथेच वापस नेऊन ठेव असं म्हणतो आता तो सायलीला. आणि आता सायली नेऊन ठेवते ते तिजोरीत. आणि तेवढ्यातच आता बाहेर मैपत आणि साक्षी सुद्धा आलेले असतात. आणि आतमध्ये साक्षी आणि मैपत आता येणारच असतात. पण सायली आणि अर्जुनला मात्र माहीतच नसतं की ते आलेत म्हणून. ह्या पेंडंटचं जर साक्षीचा जुना फोटो वाचला असता ना एस पेंडंट घालून, तर खूप बरं झालं असतं असं म्हणतो आता अर्जुन. अहो हे काय इथे अल्बम आहेत, असेलच ते आता असं म्हणते आता सायली. तर आता इथे सायली आणि अर्जुन अल्बम्स बघत असतात त्या फोटोसाठी जिथे साक्षीने एस पेंडंट घातलंय ते. तर आता मैपत आणि साक्षी दरवाजा उघडतात आणि घरात येतात सुद्धा, पण सायली आणि अर्जुन तर वरतीच असतात आणि अल्बमच शोधत असतात. त्यांना माहीतच नसतं की साक्षी आणि मैपत आलेत ते म्हणून. तर आता फोटो सुद्धा सापडतो आता साक्षीचा, ज्यामध्ये तिने एसचं पेंडंट घातलेलं असतं. तर अर्जुन आणि सायली खूप खुश होतात आणि सापडलं म्हणून ओरडतात. ह्या फोटोचा पण आपण फोटो काढून घेऊया असं म्हणतो आता अर्जुन. मग आता सायली त्या अल्बम्स मधल्या फोटोंचाही फोटो काढून घेते आता.
तर आता सायली अर्जुनला म्हणते सगळे पुरावे सापडले ना, तर चला निघूया आपण लवकर, असं म्हणते आता सायली अर्जुनला. हो म्हणतो आता अर्जुन. तर तेवढ्यातच आता अर्जुन आणि सायलीला दरवाजा उघडल्याचा आवाज येतो. तर आता इथे साक्षी म्हणत असते, अण्णा कधी एकदा तिथून बाहेर पडते असं झालं होतं मला, असं म्हणत असते. आणि ती आता अर्जुन आणि सायलीला लांबून दिसतं. खरं तर ना एवढ्या लोकांमध्ये राहायची सवयच नाही राहिली आता, असं म्हणते आता साक्षी. तर आता अर्जुन म्हणतो सायलीला, हे दोघं तर एक्सपोमध्ये होते, इथे कसे आले, आता काय करायचं, इथून कसं निघायचं आपण, असं म्हणते आता सायली अर्जुनला. तर आता इथे मैपत म्हणतो साक्षीला, जा तू तुझ्या खोलीमध्ये थोडा आराम कर, असं म्हणतो तो. फिजिकली नाही हो, जरा मेंटली थकायला होतं, असं म्हणते आता साक्षी. जरा आरामच करते, जा पड, असं म्हणतो आता मैपतीला. साक्षी वर येते, आता आपल्याला हॉलमध्ये पण जायला नाही येणार, असं म्हणते आता सायली. पण ती आता इथे येणार, आपल्याला लवकर निघायला हवं, असं म्हणते सायली. आणि खूप पॅनिक होते आणि घाबरते आता. एक मिनिट, असं म्हणतो आता अर्जुन. तर आता अर्जुन दरवाजा उघडतो तिच्या गॅलरीचा. वाटतंय आपल्याला इकडूनच जावं लागेल, असं म्हणतो आता अर्जुन. तर आता सायली म्हणते, काय, अहो पहिला माळा आहे हा, मी साडी नेसली आहे, असं म्हणते सायली. दुसरा ऑप्शन नाही आहे आपल्याकडे, असं म्हणतो आता अर्जुन. आणि वेळ सुद्धा नाही आहे. 1 मिनिट म्हणतो आणि अर्जुन आता आत जातो. आणि खूप साऱ्या साड्या जोडतो आता अर्जुन. आणि त्याचे एक रस्सी बनवतो. आणि त्या बाजून साक्षी मात्र वरती येतच असते. तर आता रस्सी म्हणजेच ह्या 2 साड्यांची जी रस्सी बनवली असते ना, ते वापरून आता अर्जुन खाली उतरतो. तर मग आता सायली मात्र वरतीच असते. तर आता अर्जुनचं उतरून झाल्यावर सायली सुद्धा त्याच मार्गे खाली येते. तर मग आता साक्षी तेवढ्यातच आपल्या रूममध्ये येते. आणि ती बघते की तिच्या रूममध्ये सगळं अस्तव्यस्त पडलेलं असतं. तोपर्यंत सायली आणि अर्जुन मात्र पोचलेले असतात खाली. आणि अर्जुन विचारतो तिला, तू ठीक आहेस ना? तर मग ती म्हणते, हो मी ठीक आहे, चला, असं म्हणते आता सायली अर्जुनला. तर आता साक्षी आपल्या गॅलरीमध्ये येते आणि बघते तर काय, तर रस्सी असते ना त्या 2 साड्यांची, तर ती बघते आणि हैराण होते एकदम. हे काय, हे कोणी बांधलं इथे, असं म्हणते आता साक्षी. म्हणजे इथे नक्कीच कोणीतरी आलं होतं. अण्णा अण्णा मग जोरात ओरडते आता साक्षी. अण्णा इथे या लवकर म्हणून असं ती बोलवते. तर आता मैपत म्हणतो, काय ग, आणि मग सगळं बघतो तर काय, सगळं अस्तव्यस्त पडलेलं असतं तिच्या घरातलं सगळं सामान वगैरे. म्हणजे तिच्या खोलीतलं सगळं सामान वगैरे अस्तव्यस्त पडलेलं असतं. तर आता हे बघून मैपतला एकदम धक्का बसतो, हे काय म्हणून. तर आता इथे खाली अर्जुन आणि सायली लपत छपत वॉचमनपासनं वाचत खाली लपलेले असतात. तर आता साक्षी मैपतला म्हणते, हे बघा अण्णा, आम्ही इथे नव्हतो ना, तेव्हा कोणीतरी या बाल्कनीमधून वर आलंय, असं म्हणते आता साक्षी. आणि त्याला बाहेर जाऊन दाखवते की कसं रस्सी बनवलेली असते ना 2 साड्यांची, ती दाखवते आता ती मैपतला. हा, सिक्युरिटी कुठं उलटला, असं म्हणतो आता मैपत. हे सिक्युरिटी आहे, सिक्युरिटी म्हणून ओढत आता मैपत खाली येतो. तर मग आता तो सिक्युरिटी गार्ड मैपतचा आवाज ऐकून वरती जातो. तर आता इथे अर्जुन आणि सायली जे लपलेले असतात ना, ते चल म्हणून आता अर्जुन सायलीला तिथून घेऊन जातो. ए सिक्युरिटी कुठे उलटलाय रे, असं म्हणून मैपत आता ओरडत ओरडत सिक्युरिटी गार्डकडे येतो खाली. तर बघा प्रेक्षक हो, हे मैपतचं घर आहे ना आणि प्रियाचं घर आहे, ते सेमच दाखवलंय ऍक्च्युली. तुम्ही ऑब्झर्व केलं का प्रेक्षक हो, की हे एकच घर दाखवलंय आणि तेच मैपतचं आणि तेच प्रियाचं म्हणून दाखवलंय बघा. तर आता इथे अर्जुन आणि सायली मात्र बाहेर जातात. मैपतच्या घरातून ते आता गेटद्वारे बाहेर जाऊन टाकतात. तर आता वॉचमन आत जातो आणि मैपतला म्हणतो, काय झालं, काय झालं? तर मग आता मैपत म्हणतो, तुझ्या बापाला पॉर झालं, जातो का बारशाला, जातो का बारशाला, असं म्हणतो आता मैपत त्या वॉचमनला. इथे तो आला, मागच्या खिडकीतून पळून गेला. तू काय करत होता, खुर्च्या गरम करत होता, असं म्हणतो मैपत. काय तिच्यासमोर पाय धरायला आला होता, काय रे, असं म्हणतो मैपत. निघ इथनं, निघ, असं म्हणतो मैपत त्या वॉचमनला. तर आता इथे साक्षी मैपतला म्हणते, अण्णा अण्णा, तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का? माझ्या कपाटामध्ये माझे दागिने होते, रोख रक्कम होती, ती सगळी तशीच्या तशी आहे. म्हणजे चोराने चोरीच केली नाही, असं म्हणते साक्षी. तर आता मैपत म्हणतो, दागिने नेले नाही, रोकड नेलं नाही, असला कसला चोर? नक्कीच हे काहीतरी वेगळं प्रकरण वाटतंय, असं म्हणते आता साक्षी. अण्णा एक काम करूया का, एक पोलिसांना बोलूया का, असं म्हणते आता साक्षी. काय, असं म्हणतो मैपत. तर मग आता साक्षी म्हणते, सगळं आपण सांगूया ना, डोकं आहे ना जागेवर, असं म्हणतो मैपत. ते येतील आणि पहिला माझं गाठोडं उचलून घेऊन जातील, असं म्हणतो मैपत. आपल्या घरात काय काय तयार आहेत, बंदूक आहेत, छुरी, चाकू आहेत, बेहिशेबी मालमत्तेचे कागद आहेत, सगळं एकत्र करतील, मला त्यात घालतील आणि गाठोडं उचलून घेऊन जातील, असं म्हणतो आता मैपत. अशा टायमाला साधीसुधी लोक पोलिसांना बोलवतात, आपल्यासारखी नाहीत. मग आता काय करायचंय आपल्याला, असं म्हणते आता साक्षी. काय करायचं, असं म्हणतो आता मैपत. तर आता साक्षी बघते की पायांचे ठसे उठलेले असतात सगळे घरभर. तर आता ते ठसे बघून साक्षी बोलवते मैपतला आणि म्हणते, अण्णा इथे या पटकन लवकर. अण्णा हे बघा, दिसतंय का तुम्हाला हे, असं म्हणते आता साक्षी मैपतला. अहो हे सगळे त्या चोराच्या शूजचे ठसे आहेत, असं म्हणते आता साक्षी.
पण आपण जर पोलिसांना बोलवणारच नसेल तर या ठस्यांचा काय उपयोग आहे असं म्हणते आता साक्षी. पोलिसांना बोलवायचंच नाही आता असं म्हणत होता महिपत. आता आपणच शोध घ्यायचा. तो या खिडकीतनं आला, वरच्या गॅलरीतनं पळून गेला असं म्हणत होता महिपत. दागिने नेले नाहीत, रोकड नेलं नाहीत, मग आला कशाला होता असं म्हणत होता महिपत. फोटो काढते म्हणून आता त्या ठस्यांचे फोटो काढून घेते आता साक्षी. तर मग आता इथे रात्र झालेली असते. तर आता इथे अर्जुन आणि सायली घरी पोचतात. तर आता त्यांची वाट बघत सगळे घरातले म्हणजे प्रिया, अश्विन, आई, बाबा सगळे थांबलेले असतात. अर्जुन, तुम्ही दोघं एक्स्पोमधून आमच्या पहिला आधी पडलात ना बाहेर असं म्हणते आता कल्पना ह्या दोघांना. मग तुम्ही इतका वेळ कुठे होता असं म्हणते आता कल्पना. तर आता सायलीला आठवतं कसं ते साक्षीच्या खोलीमध्ये जाऊन येस पेंडेंट शोधत असतात ते. आणि कसं ते आता साक्षीच्या खोलीतून त्या रसीद्वारे बाहेर आलेले असतात ना, ते सगळं आता आठवतं आता सायलीने अर्जुनला. तर आता प्रताप म्हणतो, अगं सायली, डोकं दुखत होतं ना तुझं, मग सरळ घरी यायचं ना असं म्हणतो प्रताप. कारण काही डोकं बिकं दुखत नव्हतं असं म्हणते आता प्रिया. हे दोघं खोटं बोलून तिथून निघून गेले असं म्हणते आता प्रिया. मी इतकं छोटंसं खोटं बोलले तर मला इतकं ऐकवता ना, मग ह्या ना आता जाब विचारा ना असं म्हणते आता प्रिया. तन्वी, नेमकं आधी काय झालंय ते पहिला कळू दे असं म्हणते आता, असं म्हणतो आता प्रताप. तर मग आता प्रिया म्हणते, बाबा मी जेव्हा महिपतला भेटायला गेले होते तेव्हा तुम्ही नक्की काय घडलंय हे थांबला नव्हता ऐकण्यासाठी असं म्हणते आता प्रिया. तर आता प्रतापला आठवतं, तो म्हटलेला असतो ना प्रियाला की तू हे जर असं केलंस तर ते बरोबर नाही आहे वगैरे. तर आता आठवतं ते सगळं आता प्रतापला. म्हणजे कुणाला न सांगता त्या महिपतला भेटायला जाणं इतका चांगला माणूस नाही आहे तो असं म्हटलेला असतो ना प्रताप. सगळं आठवतं आता प्रियाला आणि त्या प्रतापला सुद्धा. तर आता प्रताप मान खालीच घालतो. तर आता प्रिया प्रतापला म्हणते, तुम्ही माझ्यावर आरोप करून मोकळे झाला होतात, मग ह्यांच्यासाठी वेगळा नाही का असं म्हणते आता प्रिया. मला हे पटतंय डॅड असं म्हणतो आता हा बावट अश्विन पण. तन्वी माझ्यासाठी त्या मैपतची भांडायला गेली होती असं म्हणतो आता अश्विन. आणि तुम्ही कुणीही तिचं काही ऐकून घेतलं नव्हतं आणि तिच्यावर चिडला होतात. सॉरी टू से भट तुमचा समजूतदारपणा फक्त दादाच्या बाबतीतच दिसून येतो असं म्हणतो आता अश्विन प्रतापला. बरं अर्जुन, आता सांगशील का तुम्ही दोघं इतका वेळ कुठे होता असं म्हणते आता कल्पना. तर आता अर्जुनला काय सांगायचं समजत नाही. तो ते 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 म्हणत असतो. सायलीचं डोकं खूप दुखत होतं ना, म्हणून मी डॉक्टरांकडे गेलो होतो असं म्हणत होता अर्जुन. तर आता अश्विन म्हणतो, दादा तुमच्या घरात सुद्धा डॉक्टर आहे, तुम्ही विसरलात वाटतं. तुम्हाला माझा ओपिनियन नको असेल तर काय हरकत नाही हा असं म्हणत होता अश्विन. नाही अश्विन भाऊजी, असं काही नाही आहे असं म्हणते आता सायली. येस, असं काहीच नाही असं म्हणत होता अर्जुन. ॲक्च्युली तुझा फोन ट्राय केला होता मी, पण तुझा फोन काय लागला नाही असं म्हणतो अर्जुन. आणि हिचं डोकं खूपच दुखत होतं, सो आम्हाला डॉक्टरांकडे जावं लागलं. मग त्यानंतर आम्ही तिथे एक बाग होती, तिथे जाऊन आम्ही बसलो असं म्हणते आता सायली. म्हटलं जरा मोकळ्या हवेत बरं वाटेल ना म्हणून असं म्हणते आता सायली. येस असं म्हणत होता अर्जुन. पण काय गं प्रिया, मी माझ्या नवऱ्याबरोबर बाहेर गेले तर तो का गुन्हा आहे का असं म्हणते आता सायली प्रियाला. सायली, कुणाच्याही बोलण्याकडे लक्ष द्यायची गरज नाही आहे असं म्हणत होता प्रताप. तू वर जा आणि आराम कर असं म्हणतो प्रताप. आणि काल प्रतिमाच्या आजारपणामुळे तुझी झोप नीट झाली नाही आहे, त्यामुळेही डोकं दुखत असेल तुझं असं म्हणतो आता प्रताप. जा वर जा असं म्हणतो प्रताप. सायली, तुम्ही जाऊन वरती फ्रेश व्हा, मी तुम्हाला तोपर्यंत जेवायला वाटते असं म्हणते आता विमल सायलीला. येस शुअर, आम्ही आलोच म्हणून आता अर्जुन सायली बरोबर वरती जातो आपल्या खोलीत. तर आता प्रिया म्हणते, बोला आणखी खोटं बोला, सगळ्यांना गुंडाळून ठेवा, पण मी अशी गुंडाळली जाणार नाही असं म्हणते आता प्रिया. तर मग आता इथे रविराज आणि प्रतिमाला दाखवलंय त्यांच्या रूममध्ये. तर मग ह्यांचं बोलणं आता नागराज बाहेर थांबून ऐकत असतो. तर मग आता रविराज प्रतिमाला म्हणतो, गोळ्या घेतलेस का प्रतिमा असं म्हणतो आता रविराज. नाही असं म्हणते आता प्रतिमा. आता गोळ्या न घेऊन कसं चालेल प्रतिमा असं म्हणतो आता रविराज. मी तुमचा आणि डॉक्टर श्रद्धाचा वेळ वाया घालवते असं म्हणते आता प्रतिमा. आणि खर्च होतो तो वेगळाच आणि उपयोग शून्य असं म्हणते प्रतिमा. तर आता इथे नागराज बाहेरच थांबून ऐकत असतोय सगळं. असं का म्हणतेस प्रतिमा असं म्हणतो आता रविराज. अगं तू अर्ध्या रिकामा ग्लासकडे पाहतेस असं म्हणतो आता रविराज. अर्ध्या भरलेल्या ग्लासकडे बघ असं म्हणतो रविराज. आता परवा कुणीही न सांगता तू भागवत एकादशीचा उपवास केलास ना असं म्हणतो रविराज. परत परवा गजरा ओवत होतीस तेव्हा तुझं अजून आवडतं गाणं गुणगुणत होतीस का नाही असं म्हणतो रविराज. तुझे पूर्ण पदार्थ पुण्याच्या पद्धतीने आजही बनतात की नाही असं म्हणतो रविराज. बनतात ना. त्याचाच अर्थ असा आहे, तुझ्या सगळ्या जुन्या स्मृती जागे व्हायला लागलेल्या आहेत असं म्हणतो रविराज. तर आता प्रतिमेला आठवतं की ती म्हटलेली असते,
पूर्णाजीला की काल सुमन मला म्हणाली की भागवत एकादशी आहे. का माहित नाही, मला वाटलं निर्जळी उपवास करायचं. तर मग आता प्रतिमाला हे आठवतं की तिला गाणं आठवलं असतं ना, का रे दुरावा अपराध माझा असा काय झाला, ते सगळं तिला आठवतं ना, ते सगळं आठवतं तिला. तर मग आता रविराज म्हणतो, तुला इतकं सगळं आठवतंय तर तुला तरी का वाटतंय की तुझी प्रगतीच होत नाहीये, असं म्हणतो रविराज. तर आता इथे सायलीने अर्जुनला दाखवलंय, त्यांच्या बेडरूम मध्ये आता अर्जुन बसलेला असतो. तर आता सायली त्याच्यावर चिडलेली असते. तर आता इथे सायली अर्जुनला म्हणते, असं कसं करता हो तुम्ही? आपण डॉक्टरांकडे गेलो होतो, अशी थाप मारायची काय गरज होती? आणि मुळात कोणी घरात डॉक्टर असताना बाहेरच्या डॉक्टरकडे जातं का? असं म्हणते सायली. वेळेवर करेक्ट थाप सुचायला मी काय तन्वी आहे का, असं म्हणतो अर्जुन. मला जे सुचलं ते बोललो मी, असं म्हणतो अर्जुन. एनिवेज काय प्रॉब्लेम झाला नाही ना? दॅट्स इम्पॉर्टंट, इट्स ओके, रिलॅक्स, असं म्हणतो अर्जुन. आणि आल्या आल्या भडकतीस काय तू माझ्यावर, असं म्हणतो अर्जुन. अगं आज आता आपल्या हाती किती मोठा पुरावा लागलाय ते बघ ना, असं म्हणतो अर्जुन. तर आता सायली म्हणते, एवढी मेहनत करून तो पुरावा आपल्या हाती कुठे आहे, असं म्हणते आता सायली. तिथेच ठेवून आलो ना आपण, असं म्हणते आता सायली. मुळात मला आता हे कळत नाहीये की आपण कोर्टामध्ये कसं दाखवणार आहेत ते, असं म्हणते आता सायली. आणि आता सिद्ध कसं करणार आहोत आपण की मुळात आपल्याकडे जो तुकडा आहे तो साक्षीच्या पेंडेंटचाच आहे, असं म्हणते आता सायली. तर आता इथे परत प्रतिमाला दाखवलंय. तर आता प्रतिमा म्हणते, कारण आता आत्ता झालेल्या गोष्टी सुद्धा माझ्या लक्षात नाही राहतात. वेळ लागेल की काय असं वाटायला लागलंय मला आता, असं म्हणते प्रतिमा. तर आता रविराज म्हणतो, याचं कारण काय माहिती आहे का? तू तुझ्या मेंदीवर जास्त ताण देतेस, असं म्हणतो आता रविराज. जास्त विचार करतेयस. हे बघ, तू जास्त विचार करूच नकोस. मस्त राहा, मजेत राहा फक्त. हे औषध तेवढं वेळेवर घेत राहा, असं म्हणतो आता रविराज. मग सगळं व्यवस्थित होईल, असं म्हणतो आता रविराज. थांब, मीच देतो तुला गोळ्या, असं म्हणतो रविराज. दादाच्या लक्षात आलं जर का मी गोळ्या बदलल्यात तर, असं म्हणतो आता नागराज. कारण आता नागराज गोळ्या बदलून देत असतो ना प्रतिमाला, त्यामुळे तो घाबरतो. नाही ना 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 ना, काहीतरी करायला हवं पटकन काहीतरी, असं म्हणतो आता नागराज. तर आता नागराज त्या बाजूला बघतो तर तिथे सुमन असते. तो आता सुमनकडे जातो. तर आता इथे अर्जुनाने सायलीला दाखवते. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, मला कळतोय तुझा राग, पण तर मग आता सायली म्हणते, तुम्हाला खरंच काही कळत नाही. असं वाटतंय की हातात आलेला घास निसटून गेल्यासारखं, असं म्हणते आता सायली. आणि तुम्हाला कळत नाही का हो? आता आपण कोर्टात कसं सिद्ध करणार आहोत? एरवी तर सगळे पुरावे जमा करता तुम्ही, पण ह्याच वेळी तुम्ही असं का सोडलात? कळत नाही हो का हो तुम्हाला, असं म्हणून आता सायली सतत म्हणत असते. तर मग आता अर्जुन म्हणतो, तू गप्प राहिलीस तर मला काहीतरी बोलायला येईल ना, असं म्हणतो आता अर्जुन. आणि तिचा आता तोंड झापतो आता अर्जुन. हात काढू, गप्प राहशील ना, असं म्हणतो अर्जुन. काढतो हा, आता ऐक, असं म्हणतो अर्जुन. मला सांग, ते पेंडंट आपल्याकडे ठेवून आपण काय अचीव केलं असतं, असं म्हणतो अर्जुन. आणि कोर्टात काय सांगितलं असतं की आपण ते पेंडंट साक्षीच्या घरातून चोरलं, असं म्हणतो अर्जुन. त्या पेंडंटचा प्रूफ म्हणून काहीच उपयोग झाला नसता, असं म्हणतो अर्जुन. उलट आपल्यावर चोरीचे चार्जेस लागले असते, असं म्हणतो अर्जुन. शिवाय हे विसरू नकोस, आपल्याला तो अर्धा तुकडा पोलीस स्टेशनमध्ये सबमिट करायला हवा होता, जो आपण केला नाही, असं म्हणतो अर्जुन. आधी आपल्याला ह्या गोष्टीशी डील करावं लागणार आहे, असं म्हणतो अर्जुन. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, समजा आपल्याकडे साक्षीकडचा आणि आपल्याकडचा तुकडा हे दोन्ही पुरावे जर आपण कोर्टासमोर ठेवले तर साक्षी असंच म्हणेल की ते पेंडंट माझं नाही आहे, असं म्हणतो अर्जुन. मी कधीच पाहिलं नाहीये, मग हे कसं प्रूव्ह करायचं की ते पेंडंट साक्षीचंच आहे, असं म्हणतो अर्जुन. तर आजचा एपिसोड इथे संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे प्रिया ते पायाचे ठसे बघते गार्डन मध्ये, आणि आता अर्जुनचे बूट बघते तर पाठीमागे चिखल लागलेला असतो. अगं, ह्या बुटांना किती चिखल लागलाय, असं म्हणते आता प्रिया सायलीला. मी धुवून आणते हे बूट, असं म्हणते आता प्रिया. तर आता सायली म्हणते, ह्यांच्या बुटांना कोणी दुसऱ्यांनी हात लावलं हे ह्यांना आवडत नाही आणि मलाही, असं म्हणते सायली. तर आता इथे प्रिया साक्षीला म्हणत असते, तुझ्या घरात चोरी झाल्यानंतर तू मला त्या ठशांचा फोटो पाठवला. त्या फोटोमध्ये जमिनीवर एका एका बुटाचा ठसा उमटला होता. तसेच ठसे आमच्या घराच्या बाहेर उमटले होते, असं म्हणते आता प्रिया. ते दुसऱ्या कोणाचे नसून अर्जुनच्या बुटाचे होते, असं म्हणते आता प्रिया. तुमच्या घरी चोरी करणारा चोर दुसरा तिसरा कोणी नसून अर्जुनच होता, असं म्हणते आता प्रिया. आणि हे सगळं आता सायली ऐकत असते बघा प्रेक्षक हो. तर मग आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो.